काल समाजवादी जनता परिवाराची बैठक झाली, त्याच्यामध्ये 21 पक्ष सोबत आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. येणाऱ्या काळात आम्ही गाडू म्हणतो. मुख्यमंत्री म्हणतात हे सर्व मेळावट राम एकत्र आलेले आहेत. कोण? हे सर्व मेळावट राम, हिंदुत्वाचे मेळावट राम एकत्र आलेले आहेत. मिलावट राम एकत्र आले. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समाजवाद हा शब्द माहिती आहे का विचारा. आधी समाजवादाची व्याख्या विचारा. डेफिनेशन ऑफ सोशलिझम हे विचारा त्यांना. ज्या शिवसेनेमध्ये ते होते शिंदे, आणि आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खरे पाईक वगैरे काय म्हणतात ते, त्यांना बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी नेत्यांचे संबंध विचारा काय आहे होते. जॉर्ज फर्नांडिस असतील, मधु दंडवते असतील, SM जोशी असतील, नानासाहेब गोरे असतील, एकमेकावर टीका टिप्पण्या जरूर केलेल्या आहेत. पण महाराष्ट्राच्या हितासाठी समाजवादी पक्षाचे अनेक नेते आणि बाळासाहेब ठाकरे हे एकत्र आले. मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, मग सीमा प्रश्नाचा लढा असेल, अशा अनेक प्रश्नामध्ये समाजवादी सोशलिस्ट, प्रजा सोशलिस्ट पार्टी आणि शिवसेना एकत्र आले. मुख्यमंत्र्यांना विचारा, बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव ऐकलंय का? मुख्यमंत्री प्रश्न विचारा, बैरिस्टर नाथ पै का नाम कभी सुना है क्या आपने? या नाना साहेब गोरे मालूम है क्या आपको? SM जोशी का नाम कभी सुना है क्या आपने? मधु दंडवते का नाम सुना है क्या आपने कभी? जिस थाना से आते हैं वहां सबसे ज्यादा सोशलिस्ट लोग रहते थे और काम करते थे. गोदाताई परुळेकर हो या और कोई हो, ये जिस RSS के साथ इतना शिंदे आप काम कर रहे हैं, वैसे हो दोगले चरित्र वाले लोग नहीं है. जात और धर्म के आधार पर कभी लोगों ने देश को तोड़ने की कोशिश नहीं की है. और जिस बीजेपी का दामन थांब करे बैठे आता बसले आहेत बीजेपीच्या पदराखाली, त्या भारतीय जनता पक्षाला प्रथम सत्ता देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर समाजवाद्यांनी केलं. त्यात जॉर्ज फर्नांडिस, जयप्रकाश नारायण आणि चंद्रशेखर यांना जरा समाजवाद समजून घ्या म्हणावं. महाराष्ट्र तोडण्याची भाषा कधी समाजवाद्यांनी केली नाही, जी संघ परिवाराने केली, आणि त्यांच्याबरोबर तुम्ही आहात. तेव्हा आधी तुम्ही बसा शांतपणे, विधिमंडळाच्या ग्रंथालयात जा, जुना रेकॉर्ड तपासा आणि समाजवाद काय असतो हे समजून घ्या. मृणाल गोरे, आईला रांगणेकर, उभा सामंत, सदानंद वर्दे, भाई वैद्य हे निष्कलंक चारित्र्याचे लोक या महाराष्ट्राच्या राजकारणात होते. ते समाजवादी होते. शिवाजीराव पटवर्धन असतील, अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे, निळू फुले, डॉक्टर श्रीराम लागू, आमच्याशी यांचे अनेकदा मतभेद झालेले आहेत. तरीही त्यांच्या महाराष्ट्र प्रेम आणि राष्ट्रभक्ती यांच्याविषयी कोणती शंका घेता येणार नाही. आणि एकनाथ शिंदे यांनी अजून एक थोडासा रेकॉर्ड महापालिकेचा तपासावा. ज्या मुंबईवरती मराठी माणसाचा पगडा पुसून टाकण्याचा प्रयत्न होतोय, त्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार मराठीत व्हावा म्हणून जर पहिला प्रस्ताव कोणी आणला असेल तर तो जॉर्ज फर्नांडिस यांनी आणला होता. हा इतिहास आहे. हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही. तुम्ही कसली म्हणताय मिळावट? तुमची भेळपुरी झाली आहे सडलेली. तुम्ही आम्हाला काय सांगताय? हिंदुत्व, समाजवाद. पंडित नेहरूंनी या देशामध्ये समाजवाद आणण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना नोकऱ्या द्यायचा प्रयत्न केला, पब्लिक सेक्टर्स. आणि तुमचे हे सगळे आज संघ परिवार, बीजेपी ते विकून खातायत आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये भागीदार आहात. तेव्हा एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, राजकीय इतिहास
हा समजून घेतला पाहिजे आणि मग बोललं पाहिजे. सगळ्यात आधी त्यांनी बोलायला हवं, जी मिलावट बोलतायत ना, ही मिलावट भाजपमध्ये कशी आहे. गुजरातमध्ये क्रिकेटचे सामने व्हायला हरकत नाही, पण ज्या पद्धतीनं पाकिस्तानवरती फुलं उधळली ही इतर कोणत्याही राज्यामध्ये आतापर्यंत उधळली गेली नव्हती. एकनाथ शिंदे हे ज्या पक्षाचे जोडे पुसतायत सध्या, त्यांचे 40 आमदार, त्यांनी अहमदाबादमध्ये पाकिस्तानच्या संघावर असा फुलांचा वर्षाव केला. जणू काही कोणी योद्धे आले आहेत. अरे आमच्या जवानांच्या रोज हत्या करतायत, काश्मीरी पंडितांच्या हत्या करताय पाकिस्तान. हे दुसरं कोणत्या राज्यात झालं असतं तर थैथाट झाला असता, थैथाट. पण शिंदे त्यांचं कौतुक करतात. काय तर म्हणजे खेळात आणि धर्मात, काय खेळामध्ये धर्म आणू नये, खेळ आणि धर्म यांची गल्लत करू नये. जरा बाळासाहेबांचे विचार समजून घ्या आणि मग मिलावट, फिलावट, झिलावट, बरं का, हे शब्द वापरा. मुख्यमंत्री असं म्हणतायत की ज्यांना बाळासाहेबांनी दूर ठेवलं त्यांना उद्धव ठाकरे जवळ घेत आहेत. बाळासाहेबांनी कोणालाही दूर ठेवलं नाही. बाळासाहेब हे सर्वसमावेशक आणि सगळ्या विचारांना एकत्र करून चालणारे नेते होते. एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेशी संबंध फार उशिरा आला आणि बाळासाहेब ठाकरे जेव्हा हयात होते तेव्हा ते शिवसेनेच्या मुख्य वर्तुळात कधीच नव्हते, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना शिवसेनेची आयडिओलॉजी किती समजली माहीत नाही. फक्त ठाण्यापुरतंच त्यांचं कार्यक्षेत्र होतं. आम्ही होतो सगळे कार्यकारिणीमध्ये वरचे, आम्हाला माहिती आहे बाळासाहेब. मी तर बाळासाहेबांबरोबर 40 वर्ष काम केलंय. सामनामध्ये असेल, शिवसेना असेल, तेव्हा बाळासाहेब कोणाला दूर ठेवायचे, कोणत्या भूमिका घेत होते, हे माझ्या इतकं कोणाला माहीत असेल असं मला वाटत नाही. आणि समाजवादी पक्ष, सोशलिस्ट पार्टी, प्रजा सोशलिस्ट पार्टी बरोबर बाळासाहेबांची युतीच होती. बाळासाहेबांचं अलायन्स होतं, युती होतं. आणि मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, देश असेल, या देशामध्ये सोशलिस्ट पार्टीचा पगडा होताच. राम मनोहर लोहियांपासून जर आपण इतिहास पाहिला, आचार्य नरेंद्र देव, त्यांना विचारा नरेंद्र देव माहिती आहेत का आचार्य? त्यांना काय माहिती आहे समाजात? सोशलिझम त्यांना काय माहिती आहे? हे आत्ता कुठे जो गाणं आहे ना, तुम्हारी दौलत नहीं है, असं आहे ते. चलिए, मोदीशिवाय चेन पडत नाही असं देखील कोण म्हणतं? शिंदेने आम्हाला कुठं बघा, ते आता शिवसेनेचे राहिलेले नाहीये, ते मोदीमय झाले. ते मोदीमय झालेले आहेत. वो मोदीमय हो गया पूरा. उनकी जिंदगी में अब मोदी और शाह के सिवाय कुछ नहीं है, ना बाला साहेब ठाकरे, ना शिवसेना, ना महाराष्ट्र. बस भारतीय जनता पार्टी के लोग जितने मोदी नहीं करते उतने लोग कर रहे हैं. अजित पवार, एकनाथ शिंदे जी. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, एक बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आहे, बाडगा असतो ना बाडगा, तो जरा मोठ्याने बांग देतो आपला निष्ठा दाखवण्यासाठी. तसे बाडगे जरा मोठ्याने बांग देत आहेत. किंवा नपुसंग असतो तो जास्त कांदे खातो, तसे जास्त कांदे खात आहेत. चले छोड दीजिए अभी, आमच्या नादात लागू नका म्हणावं. चला सर, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल असं पुढे द्या, चला पुढे काय. बात कर रही तीसरा से बीजेपी के नेता निशिकांत दुबे ने एक बयान जारी, उन्होंने लोकसभा स्पीकर को पत्र लिखा है और टीएमसी के संसद के ऊपर आरोप लगाया कि सवाल जो वो करती वो पैसे से लेन देन को लेके. उन्होंने सवाल उठाया था टीएमसी के नेता ने अडानी ग्रुप को लेकर. बात ऐसी है कि अडानी ग्रुप के ऊपर जो या किसी उद्योगपति के ऊपर अगर कोई प्रश्न पूछता है तो बीजेपी के पेट में बहुत दर्द होता है. फिर वो अनाप शनाप आरोप कर लेते. महुआ मोइत्रा सांसद है टीएमसी, बहुत ही जुझारू नेता है टीएमसी की, पूरे देश में उनका नाम है, लड़ने वाली महिला है, नेता है. उनको डिमोरलाइज करने की कोशिश है. लेकिन मैं महुआ जी को पहचानता हूं, ऐसे आरोप से वो पीछे हटने वाली नहीं है. सबको बदनाम करते हैं लोग. ये लोगों का बदनामी करने का कारखाना लगा है, फैक्ट्री लगी है. हमारे ऊपर भी आरोप होते हैं, सबके ऊपर आरोप कर रहे हैं लोग. आप देखो कितने दूध के धुले हैं. आप किसे पैसे से आपकी पार्टी, इलेक्ट्रल बॉन्ड का जो घोटाला आ रहा है सामने, पीएम केयर फंड के बारे में बोलिए आप.
राहुल गांधी ने जो आपसे 10 सवाल पूछे हैं पैसे के लेन देन के बारे में आपके पार्टी को, आप उसका जवाब दीजिए। जिस तरह से ईडी और सीबीआई का दुरुपयोग करके आप अपने अपोजिशन को नेस्तनाबूद करना चाहते हो इस प्रकार के गंदे आरोप करके, लेकिन उससे फायदा नहीं होगा। 2024 में आप सत्ता पर नहीं आ रहे हैं और इंडिया अलायंस सत्ता पे आ रही है। चलिए, लेकिन जिस तरह से पत्र लिखना, लोकसभा स्पीकर को पत्र लिखना और निलंबित की बात करना, कार्रवाई की बात करने दो, विपक्ष को दबाया जा रहा है लोकतंत्र। और क्या है फिर? और क्या हो रहा है? और क्या है? आपके हाथ में सत्ता है, आपके हाथ में पावर है, आप संविधान को नहीं मानते, आप कानून को नहीं मानते, तो आप दूसरा क्या कर सकते? लेकिन इजरायल में नेतन्याहू के खिलाफ लाखों इजरायली सड़क पर उतरे हैं। जिस नेतन्याहू का आप जय जयकार यहाँ कर रहे हो ना, उसके खिलाफ लाखों लोग दिखाइए, मीडिया वाले को दिखाइए। चलिए, थैंक यू वेरी मच। स्वामी प्रसाद मौर्य कहते हैं, नहीं छोड़ो। सह्याद्रीची उंची म्हणजे झी 24 तास.